नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम काशीद आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स बद्दल माहिती घेणार आहोत। यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे। आजच्या लेक्चरमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स बद्दल आपण सविस्तर माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। पास्ट परफेक्ट टेन्स च्या फॉर्म्युलाचा जर विचार केला किंवा पास्ट परफेक्ट टेन्स च्या स्ट्रक्चरचा विचार केला तर स्ट्रक्चर असा आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, म्हणजे सब्जेक्ट नंतर हॅड ची रचना, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि उर्वरित भाग। हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे याला पास्ट ऑफ द पास्ट असं सुद्धा म्हटलं जातं। या टेन्सला पास्ट ऑफ द पास्ट असं सुद्धा म्हटलं जातं। आता हे जे स्ट्रक्चर आपण पाहिलं त्यानुसार काही वाक्य पाहूया। पहा, वाक्य क्रमांक 1, ही हॅड गॉन टू स्कूल। सब्जेक्ट प्रमाणे विचार केला, सूत्राप्रमाणे जर विचार केला तर सब्जेक्ट प्लस हॅड आणि प्लस V3। दुसरं वाक्य आहे, दे हॅड ओन द मॅच। सब्जेक्ट हॅड आणि V3। तिसरं वाक्य आहे, शी हॅड संग अ सॉन्ग। सब्जेक्ट हॅड आणि V3। आता ही जी तीन वाक्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही तीनही वाक्य सूत्रानुसार बरोबर आहे, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 या स्ट्रक्चर प्रमाणे ही वाक्य बरोबर आहेत। परंतु जर तुम्ही बारकाईने या वाक्यांचं वाचन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल, ही वाक्य अर्थाच्या दृष्टीनं पूर्ण नाहीत, ही वाक्य अपूर्ण आहेत। कशी आहेत पहा, ही हॅड गॉन टू स्कूल, तो शाळेत गेला होता, परंतु कधी गेला होता, कसा गेला होता, आपल्याला काहीही कल्पना मिळत नाही। दुसरं वाक्य, दे हॅड ओन द मॅच, त्यांनी मॅच जिंकली होती, केव्हा जिंकली होती, काही कल्पना मिळत नाही। शी हॅड संग अ सॉन्ग, तिने गाणे गायले होते, केव्हा, तर ही जी वाक्य आहेत ही तीनही वाक्य अर्थाच्या दृष्टीने अपूर्ण आहेत, याचा आपल्याला पूर्ण अर्थ मिळत नाही। मग या वाक्यांना जर पूर्णत्व यायचं असेल, ही वाक्य अर्थपूर्ण बनवायची असतील तर आपल्याला कशाची गरज आहे, आपल्याला गरज आहे टाइम मेन्शन करण्याची। जर टाइम मेन्शन झाला तर ही वाक्य आपल्याला अर्थाच्या दृष्टीनं पूर्ण झालेली पाहायला मिळतील। पहा, या ठिकाणी एक नोट लिहिलेली आहे, पास्ट परफेक्ट टेन्स इज नेवर यूज ॲज सिंगल। हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे तो कधीही एकटा वापरला जात नाही। इट नीड्स अनदर पास्ट रेफरन्स। मग या तीनही वाक्यांना जर पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं असेल, पूर्णत्व यायचं असेल तर यांना गरज आहे पास्ट रेफरन्सची। It needs another past reference because it is past of the past. Because it is past of the past. या टेन्सला पास्ट ऑफ द पास्ट असं संबोधलं जातं। मग या रचनेनुसार जी ही तीन वाक्य लिहिलेली आहेत ती अर्थाच्या दृष्टीनं सद्य परिस्थितीला अपूर्ण आहेत। त्यांना जर पूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर टाइम मेन्शन केला गेला पाहिजे, टाइम मेन्शन करावा लागेल आणि टाइम मेन्शन केल्यानंतर त्याला पूर्णत्व येणार आहे। आणि हा टाइम कसा असायला पाहिजे, पास्ट रेफरन्सचा असायला पाहिजे। इट नीड्स अनदर पास्ट रेफरन्स, कशासाठी, पूर्णत्व येण्यासाठी। मग स्ट्रक्चर प्रमाणे लिहिलेली ही वाक्य बरोबर आहेत, लिहिली स्ट्रक्चर प्रमाणे म्हणून बरोबर आहेत, परंतु अर्थाच्या दृष्टीने ती अपूर्ण आहेत आणि पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी त्यांना टाइम एक्सप्रेशन द्यावं लागेल आणि ते टाइम एक्सप्रेशन हे पास्ट रेफरन्सचं असायला पाहिजे। आता हे झालं स्ट्रक्चर आणि या काळाच्या संदर्भातली प्रास्ताविक माहिती। परंतु आपण यापूर्वी पास्ट कंटिन्युअस टेन्स अभ्यासलेला आहे, सिंपल पास्ट टेन्स सुद्धा अभ्यासलेला आहे। तर पास्ट टेन्सचा नेमका यूज काय, तर भूतकाळाबद्दल आठवण जिवंत
करणे हा सगळ्यात महत्त्वाचा यूज आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पास्टचं वर्णन करत असतो. पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना आपण या 3 गोष्टींचा अभ्यास केलेला होता, थोडासा विचार केलेला होता. आता हे तिन्ही जे काळ आहेत, हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हा आहे सिंपल पास्ट टेन्स आणि हा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. का तर हॅड प्लस V3 आहे आणि इथं हॅव हॅज प्लस V3 आहे, म्हणून हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आता हे तिन्ही काळ जे आहेत, हे तिन्ही काळ आपल्याला कुणाबद्दल माहिती देतात? पास्ट बद्दल माहिती देतात. परंतु पास्ट बद्दल जरी हे तिन्ही काळ आपल्याला माहिती देत असतील तरी देखील या तिन्ही काळांची पास्ट बद्दल माहिती देण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण वेगळी आहे. आता ही पद्धत कशी वेगळी आहे तर पहा, आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना या दोन्ही काळांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 फॉर्म याचा आपण तुलनात्मक अभ्यास केला होता. तेव्हा आपण असं अभ्यासलं होतं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा कशासाठी वापरला जातो? अनफिनिश्ड ऍक्शन साठी वापरला जातो. सिंपल पास्ट टेन्स कशासाठी वापरला जातो? फिनिश्ड ऍक्शन साठी वापरला जातो. बरोबर, आपण तो एक तक्ता पाहिला होता, आठवतंय का? फिनिश्ड ऍक्शन, अनफिनिश्ड ऍक्शन. फिनिश्ड ऍक्शन नेहमी V2 फॉर्म मध्ये लिहिली जाते, अनफिनिश्ड ऍक्शन नेहमी हॅव हॅज प्लस V3 फॉर्म मध्ये लिहिली जाते. या तीनही काळांचा उपयोग जरी पास्ट दाखवण्यासाठी होत असेल तरी यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. आता याची पद्धत काय आहे तर फिनिश्ड ऍक्शन दाखवतो, याची पद्धत काय आहे तर अनफिनिश्ड ऍक्शन दाखवतो. मग जो हा काळ आहे याची पद्धत काय आहे पास्ट दाखवण्याची तर तो काय आहे? पास्ट ऑफ द पास्ट. भूतकाळाचा भूतकाळ हा काळ दर्शवतो. पास्ट ऑफ द पास्ट. आता मला एक गोष्ट तुम्हाला नमूद करायची आहे. पहा, जेव्हा मी आज प्रेझेंट मध्ये माझ्या नजीकच्या भूतकाळाबद्दल बोलतोय, तेव्हा मी सिंपल पास्ट वापरतो आणि जेव्हा मी माझ्या दूरच्या भूतकाळाबद्दल बोलत असतो तेव्हा मी पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. हाच महत्वाचा फरक आहे. आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स शिकत असताना सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट यांचा तुलनात्मक अभ्यास पाहणार आहोत. V2 आणि हॅड प्लस V3 यांचा आपण तुलनात्मक अभ्यास पाहणार आहोत. पहा, जेव्हा मी नजीकच्या भूतकाळाबद्दल बोलतो, पॉइंट 1 माझा महत्वाचा आहे, लक्ष द्या. नजीकच्या भूतकाळाबद्दल बोलतो, जेव्हा मी नजीकच्या भूतकाळाबद्दल बोलतो तेव्हा मी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो. आणि जेव्हा मी दूरच्या भूतकाळाबद्दल बोलतो तेव्हा मी पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. मग नजीकचा भूतकाळ काय आहे आणि दूरचा भूतकाळ काय आहे? दूरच्या भूतकाळासाठी पास्ट परफेक्ट कसा वापरला जातो आणि नजीकच्या भूतकाळासाठी सिंपल पास्ट कसा वापरला जातो याचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया. पहा, मला तुम्हाला सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट या दोन्ही काळाची तुलना करत असताना फक्त कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. ही कन्सेप्ट एकदा तुमची क्लिअर झाली की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून या काळाच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं देणं अत्यंत सोपं होणार आहे. कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. बघा,
नजीकचा भूतकाळ आणि दूरचा भूतकाळ. आता सध्या आपण पाहूया सिंपल पास्ट. आता सिंपल पास्ट टेन्स शिकत असताना आपण बऱ्याच वेळेला सिंपल पास्टचे वेगवेगळे उपयोग अभ्यासलेले आहेत, त्याच्यावरती सविस्तर चर्चा सुद्धा केलेली आहे. या ठिकाणी मी सिंपल पास्टचा अजून एक उपयोग सांगतोय तुम्हाला. सिंपल पास्टचा वापर केला जातो सिक्वेन्स साठी. सिक्वेन्स दर्शवण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे. यापूर्वीच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण हे वाक्य अभ्यासलेलं आहे. वाक्य आहे व्हेन आय सॉ टायगर आय क्लाइम्ड ऑन ट्री. जेव्हा मी वाघ पाहिला तेव्हा मी झाडावर चढलो. मी वाघ पाहिला आणि मी झाडावर चढलो. म्हणजेच काय, तर ही कृती क्रमांक 1 आणि कृती क्रमांक 2 या कृती एका पाठोपाठ एक लगेच घडलेल्या आहेत. आता एका पाठोपाठ एक लगेच घडल्या म्हणजे याच्यामध्ये सिक्वेन्स आहे, क्रम आहे. आणि जे अंतर आहे ते अंतर कसं आहे, कमी आहे. वेळेचं अंतर कमी आहे. कमी अंतराने या दोन्ही गोष्टी एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत आणि या दोन्ही गोष्टींमध्ये सहसंबंध आहे. जर मी वाघ पाहिलाच नसता तर झाडावर चढलो असतो का? मी वाघ पाहिल्यामुळे झाडावर चढलो. आणि या एका पाठोपाठ एक लगेच कृती घडलेल्या आहेत आणि म्हणून दोन्ही ठिकाणी सिंपल पास्टचा वापर केलेला आहे. म्हणजे मला काय सांगायचंय, सिंपल पास्टचा वापर केला जातो सिक्वेन्स दर्शवण्यासाठी. या दोन्ही कृतींमध्ये सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळते आणि वेळेचं अंतर आहे ते कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. का तर या दोन्ही कृती एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत. ओके, लक्षात आलं. आता हीच गोष्ट सिक्वेन्सची गोष्ट आपण अधिक सविस्तरपणे समजून घेऊया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. माझा प्रश्न असा आहे, व्हॉट डिड यू डू yesterday? काल तू काय काय केलंस? माझा प्रश्न झाल्यानंतर मला उत्तर मिळालं, आय वेंट टू होम, देन आय टूक डिनर अँड वेंट टू स्लीप. काल तू काय काय केलंस? काल मी घरी गेलो, जेवण घेतलं म्हणजे जेवलो आणि झोपायला गेलो. प्रश्न माझा काय आहे, काल तू काय काय केलंस? मला उत्तर काय मिळालं, आय वेंट टू होम, मी घरी गेलो. देन आय टूक डिनर, त्यानंतर मी जेवलो आणि देन वेंट टू स्लीप, झोपायला गेलो. बरोबर. जर आपण टाइमलाईनचा विचार केला तर या तिन्ही कृती, आता ही आहे कृती क्रमांक 1, ही आहे कृती क्रमांक 2 आणि ही आहे 3. आपण याला क्रमांक देऊया. आता या तिन्ही कृती जर सिक्वेन्स मध्ये असतील तर त्यामध्ये V2 वापरलं जाईल आणि त्यांच्यातील वेळेचं अंतर हे कमी असायला पाहिजे. आहे का हे आपण पडताळून पाहूया. पहा, या ठिकाणी मी आज प्रश्न विचारला त्याला, म्हणजे हा जो पॉइंट आहे तो आहे प्रेझेंट टेन्स. या प्रेझेंट मोमेंट मध्ये मी प्रश्न विचारला, व्हॉट डिड यू डू यस्टरडे? तू काल काय केलं? मग त्यानं मला इथंच प्रेझेंट मध्ये उत्तर दिलं, परंतु तो वर्णन कुणाचं करतोय? भूतकाळाचं करतोय. म्हणजे आपल्याला भूतकाळात गेलं पाहिजे मागं. मग तो वर्णन करताना सांगतो किंवा माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलतो, आय वेंट टू होम. म्हणजे पहिली कृती काय घडली? वेंट टू होम. नंतर देन आय टूक डिनर. नंतर काय घडलं? वेंट टू स्लीप. मी घरी गेलो, जेवलो आणि झोपी गेलो किंवा झोपायला गेलो. आता या 3 कृती घडलेल्या आहेत. कुठं घडलेल्या आहेत? भूतकाळात घडलेल्या आहेत. बर, हा जो भूतकाळ आहे तो प्रेझेंट पासून दूरचा आहे की नजीकचा आहे? तर नजीकचा आहे.
मी आज बोलतोय म्हणजे मी कालचा विषय घेतलेला आहे. या ठिकाणी कालच्या संदर्भात मी काय करतोय, चर्चा करतोय. तू काल काय काय केलं, तर तो उत्तर देताना सांगतो आय वेंट टू होम, मी घरी गेलो. आय टूक डिनर, मी जेवलो. आणि त्यानंतर वेंट टू स्लीप. म्हणजे या तिन्ही ज्या घटना आहेत, या तिन्ही घटना कशा आहेत, सिक्वेन्स मध्ये आहेत. आज या ठिकाणी मी त्याला प्रश्न विचारला, तू काय काल काय केलंस, तो उत्तर देताना म्हणतो मी घरी गेलो, नंतर मी डिनर घेतलं म्हणजे जेवलो, आणि नंतर मी झोपायला गेलो. तर या तिन्ही कृती आहेत, या एकानंतर एक लगेच एका पाठोपाठ एक घडलेल्या आहेत. आणि या तिन्ही कृतींमधलं वेळेचं अंतर कसं आहे, कमी आहे. वेळेचं अंतर कमी आहे. असा जर वर्णन असेल किंवा अशा संदर्भातलं जर वर्णन असेल तर त्या ठिकाणी नेहमी V2 चा वापर केला जातो. मला तुम्हाला हे सांगायचंय की सिक्वेन्स दर्शवण्यासाठी नेहमी सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. वेंट V2 आहे, टूक V2 आहे, वेंट V2 आहे. या तिन्ही कृतीमध्ये सिक्वेन्स आहे आणि या तिन्ही कृती माझ्या आजच्या म्हणजे वर्तमान काळाच्या नजीक असणाऱ्या भूतकाळातल्या आहेत. म्हणून मी कुठला वापरला, काळ पास्ट, सिंपल पास्ट टेन्स V2 फॉर्मचा मी वापर केलेला आहे. परंतु जेव्हा अंतर कमी असतं, यापूर्वी आपण पाहिलं, जर नजीकच्या भूतकाळाबद्दल बोलतोय मी, अंतर कमी आहे तर सिंपल पास्ट वापरलं जातं. आणि दूरचा भूतकाळ म्हणजे कृतीतला अंतर जास्त आहे तर पास्ट परफेक्ट वापरला जातो. हे 2 पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवा, शेवटपर्यंत आपल्याला हे उपयोगाला येणार आहेत. पहा, या ठिकाणी घडलेल्या ज्या कृती आहेत त्यांचं वेळेचं अंतर खूपच कमी आहे. त्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स बघायला मिळते. आणि हे सगळं जे वर्णन आहे, हे सगळं वर्णन कशाचं आहे, तर हे सगळं वर्णन आहे नजीकच्या भूतकाळाचं. हे सगळं वर्णन आहे नजीकच्या भूतकाळाचं. आणि त्यासाठी आपण कुठला काळ वापरला, सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच V2 फॉर्म. का, तर तो सिक्वेन्स दर्शवतो. परंतु काही वेळेला कसं होतं, कृतीतलं अंतर जास्त असतं, मग त्या ठिकाणी नेमका कुठला काळ वापरायचा. पहा, पुढची स्लाइड आपण टाइमलाईनची पाहतोय. अत्यंत महत्वाची स्लाइड आहे, IMP स्लाइड आहे. लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला ऍक्शन 1 आणि ऍक्शन 2 नेमकी कोणती याबद्दल माहिती घ्यायची आहे. आणि ही जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली तर होऊ घातलेल्या परीक्षांमध्ये या काळाच्या संदर्भात तुम्हाला कसलीच अडचण राहणार नाही. पहा, आज म्हणजे वर्तमान काळात 1 वाजता, आज वर्तमान काळात 1 वाजता हा आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये आज 1 वाजता मी माझ्या सहकार्याला विचारलं, चहा नाश्ता झाला का, तर माझ्या सहकार्यानं मला उत्तर दिलं, हे काय 12 वाजता चहा घेतला. 12 वाजता चहा घेतला. इतका उशीर, अहो 9 वाजताच आलोय ऑफिसला, परंतु चहा घ्यायला 12 वाजले. ऑफिसला किती वाजता आलोय, 9 वाजता आलोय. म्हणजे येण्याची क्रिया कधी घडली, 9 वाजता. ऑफिसला आलोय 9 वाजता, परंतु चहा घ्यायला 12 वाजले. आता या ज्या 2 क्रिया आहेत, या दोन्ही क्रियांचं वर्णन कधी चालू आहे, प्रेझेंट मध्ये चालू आहे. हा जो प्रेझेंट टेन्स आहे, या प्रेझेंट टेन्स मध्ये मी कशाबद्दल चर्चा करतोय, तर भूतकाळाबद्दल चर्चा करतोय. मग ही चर्चा करत असताना पहिल्यांदा मला समजलं 12 वाजता चहा घेतोय, परंतु त्यानंतर असं समजलं ऑफिसला 9 वाजताच आलोय, परंतु चहा घ्यायला 12 वाजले. ऑफिसला 9 वाजताच आलोय, परंतु चहा घ्यायला 12 वाजले. मला तुम्ही सांगा, ह्या 2 कृती घडलेल्या आहेत. कृती घडलेली आहे ऑफिसला येण्याची आणि दुसरी कृती आहे चहा घेण्याची. तर या 2 कृतींमध्ये सर्वात पहिली कृती कुठली घडली, व्हेरी गुड, ऑफिसला येण्याची कृती सगळ्यात पहिल्यांदा घडली.
आणि त्यानंतर कृती घडली चहा घेण्याची. म्हणजे ऍक्शन फर्स्ट काय आहे, ऑफिसला येणे, आणि ऍक्शन सेकंड काय आहे, चहा पिण्याची. पहा, जी फर्स्ट ऍक्शन असते, जी ऍक्शन फर्स्ट आहे ती नेहमी पास्ट परफेक्ट मध्ये लिहिली जाते. म्हणजेच हॅड प्लस V3 फॉर्म मध्ये लिहिली जाते. म्हणजे जर ही ऍक्शन फर्स्ट असेल तर ती हॅड प्लस V3 फॉर्म मध्ये लिहिली गेली पाहिजे. आणि सेकंड ऍक्शन जी असते, सेकंड ऍक्शन ती नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्ये असते. ती नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्ये असते. म्हणजेच काय, तर ती V2 फॉर्म मध्ये असते. ऍक्शन सेकंड V2 फॉर्म सिंपल पास्ट मध्ये असते. ऍक्शन फर्स्ट पास्ट परफेक्ट मध्ये असते. ही ऍक्शन सेकंड आहे तर ही कुठल्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे, V2 मध्ये यायला पाहिजे. आणि ही ऍक्शन फर्स्ट आहे तर ही कुठल्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे, हॅड प्लस V3 म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये यायला पाहिजे. आता अजून एक आपण या गोष्टीच्या संदर्भात विचार करूया. मी या ठिकाणी प्रेझेंट मोमेंट मध्ये बोलत आहे. प्रेझेंट मोमेंट मध्ये बोलत असताना माझ्या नजीकचा भूतकाळ कोणता आहे, हा माझ्या नजीकचा भूतकाळ आहे, जवळचा भूतकाळ आहे, बरोबर. आणि माझ्यापासून दूरचा भूतकाळ कोणता आहे, हा भूतकाळ माझ्यापासून दूरचा आहे. 9 ते 1 हे अंतर मोठं आहे का 12 ते 1 हे अंतर मोठं आहे, पहा तुम्ही. मग जे अंतर, वेळेतलं जे अंतर मोठं आहे तो माझा पूर्ण भूतकाळ आहे, आणि वेळेतलं जे अंतर कमी आहे तो माझा साधा भूतकाळ आहे, म्हणजेच V2 आहे. आणि इकडं हॅड प्लस V3 आहे. पॉइंट लक्षात आला. ऍक्शन फर्स्ट पास्ट परफेक्ट मध्ये लिहिली जाते, म्हणजेच हॅड प्लस V3 फॉर्म मध्ये, आणि ऍक्शन सेकंड ही सिंपल पास्ट मध्ये लिहिली जाते. आता हे जे काळातलं अंतर आहे, वेळेतलं जे काही अंतर आहे किंवा जे काही टाइम एक्सप्रेशन आहे, आपण स्लाइड फर्स्ट मध्ये पाहिलं की जर याला पूर्णत्व प्राप्त करून द्यायचा असेल तर आपल्याला टाइम एक्सप्रेस करावा लागतो. आणि तो टाइम कसला असायला पाहिजे, पास्ट रेफरन्सचा असायला पाहिजे. मग या ठिकाणी कोणता पास्ट वापरणार, कुठला पास्ट वापरणार, सिंपल पास्ट. या ठिकाणी कुठला पास्ट वापरणार, सिंपल पास्टचा रेफरन्स दिल्यानंतर पास्ट परफेक्टला अर्थपूर्णत्व येतं. सिंपल पास्टचा रेफरन्स दिल्यानंतर पास्ट परफेक्टला पूर्णत्व किंवा अर्थाच्या दृष्टीने पूर्णत्व प्राप्त होतं. पहा, या ठिकाणी आपण पाहिलं, जर माझी कृती नजीकच्या भूतकाळातली आहे तर साधा भूतकाळ वापरला, जर कृती दूरच्या भूतकाळातली आहे तर पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला. आणि जर आपण टाइमलाईनच्या आधारे पाहिलं तर सर्वात पहिली कृती कुठली घडलेली आहे, ही घडलेली आहे. म्हणजे ऑब्विसली ती कुठल्या काळात असणार, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये असणार. त्यानंतर कृती कुठली घडली, ही घडली, मग ती कुठल्या काळात असणार, सिंपल पास्ट टेन्स मध्ये असणार. आता हे जे वेळेचं अंतर आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर हे वेळेचं अंतर आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा वेळेतलं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला चटकन समजण्यासाठी 3 शब्द मदत करतात. ते 3 शब्द आहेत बिफोर, आफ्टर आणि बाय द टाइम. या शब्दांच्या द्वारे आपल्याला वेळेतलं काळातलं अंतर नेमकं किती आहे, कसं आहे हे समजण्यासाठी मदत होणार आहे. आता हे जे 3 शब्द आहेत या 3ही शब्दांना आपण केस असं नाव देऊया. केस, बिफोर केस, आफ्टर केस आणि बाय द टाइम केस. केस 1 असेल बिफोरची, केस सेकंड असेल आफ्टरची आणि केस थर्ड असेल बाय द टाइमची. आता या 3 केसचा अभ्यास करताना
आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सची संपूर्ण कल्पना येणार आहे आणि या केवळ 3 शब्दांचा उपयोग तुम्हाला परीक्षेत पास्ट परफेक्ट टेन्सच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी होणार आहे. इथून पूर्वी आपण जे पाहिलं ती होती फक्त पार्श्वभूमी किंवा मला तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर करून द्यायची होती. आता एक्झाम ओरिएंटेड जो पॉइंट आहे तो इथून पुढे चालू होणार आहे. पहा, आपण केस अभ्यासणार आहोत, बिफोर केस, आफ्टर केस आणि बाय द टाइम केस. आता यापूर्वी एक उदाहरण पाहूया. उदाहरण आहे आय रिच्ड बिफोर यू हॅड रिच्ड. आता या दोन्ही, हे जे संपूर्ण वाक्य आहे या संपूर्ण वाक्यामध्ये 2 कृती घडलेल्या आहेत. कृती एक आहे आय रिच्ड, सध्या आपण एक म्हणूया, आणि कृती दुसरी आहे यू हॅड रिच्ड, याला सध्या आपण कृती 2 म्हणूया. या 2 कृती घडलेल्या आहेत. मला सांगा, या दोन्ही कृतींमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेल्या माहितीनुसार, अभ्यासलेल्या माहितीनुसार, ऍक्च्युअली टाइमलाईन प्रमाणे नेमकी कृती एक कोणती आहे सांगा बरं. बरोबर, तुम्ही म्हणाल सर आपण या स्लाइड मध्ये अभ्यासलं, जी पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड प्लस V3 असतं ती ऍक्शन 1 असते आणि जे V2 असतं ती ऍक्शन सेकंड असते. V2 असतं ते ऍक्शन सेकंड असते आणि हॅड प्लस V3 असतं ते ऍक्शन फर्स्ट असते. मग तुम्ही म्हणाल या ठिकाणी हॅड प्लस V3 आहे, हॅड प्लस V3 आहे, म्हणजे नियमाप्रमाणे ही झाली ऍक्शन फर्स्ट, आणि या ठिकाणी V2 आहे म्हणजे नियमाप्रमाणे ही झाली ऍक्शन सेकंड. बरोबर, परंतु वाक्य बारकाईनं वाचा, वाक्याचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. पहा, आय रिच्ड बिफोर यू, आय रिच्ड बिफोर यू हॅड रिच्ड. मग मला सांगा, जर ही कृती पहिली असेल रचनेप्रमाणे तर ही बिफोर म्हणजे या कृतीच्या नंतर येईल का? आय रिच्ड बिफोर यू, मी तुझ्या आधी पोहोचलो. आय रिच्ड बिफोर यू हॅड रिच्ड. लक्षात आलं का? जर आपण पाहिलेल्या नियमाप्रमाणे ही कृती पहिली आहे परंतु वाक्यात ही नंतर आलेली आहे. कुणाच्या? याच्या. आय रिच्ड बिफोर यू, मी तुझ्या आधी पोहोचलो म्हणजेच हा माझ्या नंतर पोहोचलाय. पॉइंट लक्षात आला का? या ठिकाणी जर तुम्ही हॅड प्लस V3 चा विचार केला तर ही कृती फर्स्ट आहे आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्याच्या अनुषंगाने, आणि या ठिकाणी V2 चा विचार केला तर ही ऍक्शन सेकंड आहे. परंतु जेव्हा असे शब्द येतात, बिफोर असेल, आफ्टर असेल, बाय द टाइम असेल, तर असे शब्द आल्यानंतर वाक्यात नेमका काय चेंजेस करायचा, आणि हेच परीक्षेत येतं. हे फसवणारं वाक्य आहे, याच्यात चेंज झाला पाहिजे. बरोबर, ही तर ऍक्शन सेकंड होऊ शकत नाही आणि ही ऍक्शन फर्स्ट होऊ शकत नाही, परंतु वाक्य वाचता क्षणी आपल्याला कळतं की हे पहिलं आहे आणि हे दुसरं आहे. का? तर बिफोर यू, तुझ्या आधी, म्हणजे या ऍक्शनच्या आधी ही ऍक्शन घडलेली आहे. लक्षात आलं का? मग बिफोर, आफ्टर आणि बाय द टाइम हे जर शब्द वाक्यात आले तर नेमकी वाक्य रचना कशी करायची, म्हणजे ऍक्शन फर्स्ट कधी लिहायची आणि ऍक्शन सेकंड कधी लिहायची, म्हणजेच हॅड प्लस V3 ची रचना कधी करायची आणि V2 ची रचना कधी करायची हे आता आपण पाहणार आहोत. पहा, आपण अभ्यासतोय केस नंबर 1 बिफोर. अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं. एका स्लाइड मध्ये संपूर्ण पास्ट परफेक्ट टेन्स तुमचा क्लिअर होणार आहे. आतापर्यंत आपण जो वेळ घेतला तो फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी घेतला. हेच तुमचं एक्झाम ओरिएंटेड पॉइंट आहे आणि हा अत्यंत सोपा आहे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्या बाहेरचं काहीच करायचं नाही. पहा, केस 1 च्या बाबतीत
बिफोर आहे, म्हणजे बिफोरच्या बाबतीत जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एका वाक्यात तुम्हाला स्पष्टपणे सांगून टाकतो, वाक्यात कुठंही जर बिफोर आला असेल आणि जर ते वाक्य तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्सच्या संदर्भातलं विचारलं असेल तर बिफोरच्या आधी हॅड प्लस V3 ची रचना करायची आणि बिफोरच्या नंतर V2 ची रचना करायची. म्हणजे सूत्र कसं होईल, हॅड प्लस V3 प्लस बिफोर प्लस V2. म्हणजे या ठिकाणी होईल पास्ट परफेक्ट टेन्स आणि या ठिकाणी होईल सिंपल पास्ट टेन्स. कुठं, जेव्हा बिफोर येईल तेव्हा. वाक्यात जिथं कुठं बिफोर असेल पहिल्यांदा क्लिक झालं पाहिजे बिफोरच्या आधी पास्ट परफेक्ट म्हणजेच हॅड प्लस V3 ची रचना आणि बिफोरच्या नंतर V2 म्हणजेच सिंपल पास्टची रचना. आता या माहितीच्या अनुषंगाने, या नियमाच्या अनुषंगाने आपण वाक्य बघूया, जिथं जर चुकले असतील तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया. पहा वाक्य क्रमांक 1, द टीचर हॅड कम आउट ऑफ द क्लास बिफोर आय हॅड रिच्ड देअर. आता या ठिकाणी बघा तुम्हाला फक्त शब्दावर फोकस करायचा आहे. ऍक्शन पहिली कोणती, ऍक्शन दुसरी कोणती याचा विचारच करायचा नाही. फोकस कुठं करायचा आहे, शब्दावर करायचा आहे. शब्द कुठला फोकस करायचा आपल्याला, बिफोर. वाक्यात बिफोर आलंय, मग बिफोरच्या आधी काय यायला पाहिजे, हॅड प्लस V3. हॅड प्लस V3 आहे का, द टीचर सब्जेक्ट आहे, हॅड कम V3 आहे, म्हणजे पहिला पार्ट बरोबर आहे. यस, ऍब्सोल्युटली राईट. आता बिफोरच्या नंतर काय यायला पाहिजे, V2 यायला पाहिजे, म्हणजे सिंपल पास्ट यायला पाहिजे. आता बिफोरच्या नंतरचा भाग आहे का सिंपल पास्ट, बिफोर आय हॅड रिच्ड देअर. आता या ठिकाणी हॅड आहे, नको, मला V2 पाहिजे, हॅड निघून जाईल, बिफोर आय रिच देअर. आता हे वाक्य बरोबर झालं. फोकस कशावर करायचा, बिफोर. बिफोर आहे ना, त्याच्या आधी हॅड प्लस V3 पाहिजे, नंतर V2 पाहिजे, हॅड प्लस V2. पॉइंट क्लिअर, ओके. दुसरं वाक्य पहा, द बेल रँग बिफोर वी रिच्ड द स्कूल. फोकस. याच्या आधी काय पाहिजे, V3 पाहिजे, हॅड प्लस V3 आणि याच्या नंतर काय पाहिजे, V2 पाहिजे, बरोबर. या ठिकाणी याच्या आधी पार्ट मध्ये हॅड प्लस V3 आहे का, नाही, मग दुरुस्त करावं लागेल. द बेल हॅड, रँगचं V3 येतं रन. The bell had rung before we reached the school. केस 1 बिफोर. पॉइंट लक्षात आला, खूप सोपा आहे, फक्त फॉर्म्युला पॉइंट लक्षात ठेवा. केस सेकंड आहे आफ्टर. जेव्हा वाक्यात कुठेही आफ्टरचा वापर केलेला असेल तर त्या आफ्टरच्या पूर्वी V2 असायला पाहिजे आणि आफ्टरच्या नंतर हॅड प्लस V3 असायला पाहिजे. म्हणजे आफ्टरच्या पूर्वी साधा भूतकाळ पाहिजे आणि आफ्टरच्या नंतर पूर्ण भूतकाळ पाहिजे. पहा वाक्य पहा, द सीएम हॅड रिच्ड द फंक्शन आफ्टर द शो स्टार्टेड. फोकस आफ्टर वरती. पहिला पार्ट कशात पाहिजे, V2 मध्ये पाहिजे. आहे का V2, द सीएम हॅड रिच्ड द फंक्शन, हॅड प्लस V3 आहे, मग हॅड काढून टाकावं लागेल. रिचचं V2 सुद्धा रिच्ड. द सीएम रिच द फंक्शन, आफ्टरच्या नंतर हॅड प्लस V3 यायला पाहिजे, मग द शो हॅड स्टार्टेड. आफ्टरच्या आधी V2, द सीएम रिच्ड द फंक्शन. द सीएम नाउन आहे किंवा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हे V2 आहे. द सीएम reached the function after the show had started.
म्हणजे शो आधीच चालू झाला होता, त्याच्यानंतर सीएम पोहोचले. द शो हॅड स्टार्टेड. का? हॅड प्लस V3 ची रचना आहे आणि हॅड प्लस V3 ची रचना ही ऍक्शन फर्स्ट असते आणि V2 ची रचना ही ऍक्शन सेकंड असते. पॉइंट लक्षात आला. फोकस करायचा आहे आफ्टर वरती. आफ्टर असेल तर त्याच्या आधी V2 आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर हॅड प्लस V3 आलं पाहिजे. वाक्य दुसरं पहा. स्टुडंट्स रिच्ड द स्कूल आफ्टर द बेल रँग. आफ्टर V2 आहे का? स्टुडंट सब्जेक्ट आहे, रिच्ड V2 आहे, द स्कूल. पार्ट 1 इज करेक्ट. पार्ट सेकंड द बेल रँग, इथं हॅड पाहिजे. द बेल हॅड रंग. काय करेक्शन केलं? पॉइंट लक्षात आला. फोकस माझा कशावर पाहिजे? आफ्टरवर पाहिजे. लगेच मला क्लिक झाला पाहिजे. आफ्टर असेल तर त्याच्या आधी V2 आणि नंतर हॅड प्लस V3. पॉइंट लक्षात आला. केस 2 इज क्लिअर. केस 3 बाय द टाइम. फॉर्म्युला डज मॅटर. बाय द टाइमचा फॉर्म्युला काय सांगतोय? बाय द टाइम प्लस V2 प्लस हॅड प्लस V3. पॉइंट लक्षात आला. वाक्य वाचून तुम्ही मला वाक्यातला ऍक्शन 1, वाक्यातली ऍक्शन 1 आणि ऍक्शन 2 काय आहे ते सांगायचं आहे. बघा, बाय द टाइम आशुतोष गोवारीकर हॅड रिसिव्ड द अवॉर्ड ही हॅड डायरेक्टेड सेव्हरल फेमस मूवीज. आता 2 ऍक्शन आहेत. कुठल्या 2 ऍक्शन आहेत? या इथून आधीची एक ऍक्शन आहे आणि इथून नंतरची एक ऍक्शन आहे. ऍक्शन फर्स्ट काय आहे? बाय द टाइम आशुतोष गोवारीकर हॅड रिसिव्ड द अवॉर्ड. आणि कृती दुसरी काय आहे? ऍक्शन 2 काय आहे? ही हॅड डायरेक्टेड सेव्हरल फेमस मूवीज. मला सांगा, आधी त्यानं मूवीज डायरेक्टेड केले असतील का आधी त्याला अवॉर्ड मिळाला असेल? व्यावहारिकपणे आधी त्यानं मूवीज डायरेक्ट केले असतील ना, नंतर याचा अभ्यास करूनच त्यांना अवॉर्ड दिलं गेलंय. म्हणजे ऍक्शन फर्स्ट काय आहे आणि ऍक्शन सेकंड काय आहे? रिसिव्ड अवॉर्ड. लक्षात आलं. परंतु ह्या गोष्टीचा विचारच नाही करायचा. फोकस कशावर करायचा आहे? बाय द टाइम. बाय द टाइम. फोकस कशावर करायचा आहे? बाय द टाइम. बाय द टाइम असेल तर लगेच काय पाहिजे? V2 पाहिजे. त्यानंतर लगेच काय पाहिजे? V3 हॅड प्लस V3 पाहिजे. मग हे जे संपूर्ण वाक्य आहे, या संपूर्ण वाक्यामध्ये बाय द टाइम नंतर V2 आहे का? चेक करा. आशुतोष गोवारीकर हॅड आलं म्हणजे संपला. हॅड आपल्याला काढून टाकावं लागेल. हे झालं V2 बरोबर. आणि त्यानंतरच्या कृतीत पुढेच काय पाहिजे? आपल्याला हॅड पाहिजे. मग दुसऱ्या कृतीत हॅड आहे का? ही हॅड डायरेक्टेड सेव्हरल मूवीज. बरोबर. पॉइंट लक्षात आला. बाय द टाइम V2 प्लस हॅड प्लस V3. बाय द टाइम आशुतोष गोवारीकर received the award he had directed several movies. दुसरं वाक्य लक्षात घ्या. बाय द टाइम लताजी received the award. बघा, लताजी received V2 the award she worked with many singers. आता इथं V2 आहे पण आपल्याला काय पाहिजे? had प्लस V3 पाहिजे. मग she had worked with many singers. She had worked ही आली ऍक्शन फर्स्ट. त्यांनी आधी अनेक सिंगर सोबत काम केलेलं आहे, नंतर त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. लक्षात आलं का? मग हे जे V2 आहे तिथं आपल्याला हॅड वर्कड हॅड प्लस V3 करावं लागेल. अशा प्रकारे हे वाक्य दुरुस्त होईल. आपण अभ्यासलं बाय द टाइम. अशा प्रकारे आपण एकूण 3 केसेसचा अभ्यास केला. बिफोर केस, आफ्टर केस, बाय द टाइम केस. जर वाक्यात बिफोर असेल तर सर्वात पहिल्यांदा हॅड प्लस V3 आलं पाहिजे आणि नंतर V2 आलं पाहिजे. जर वाक्यात आफ्टर असेल तर त्याच्या आधी V2 आलं पाहिजे, नंतर हॅड प्लस V3 आलं पाहिजे. जर वाक्यात बाय द टाइम असेल तर त्याच्यानंतर V2 आलं पाहिजे, त्याच्यानंतर हॅड प्लस V3 आलं पाहिजे. ही स्लाइड तुमच्या पास्ट परफेक्ट टेन्सच्या अभ्यासासाठी महत्त्वाची आहे. एवढंच लक्षात ठेवा. हे 3 पॉइंट
लक्षात ठेवा, याच्या पलीकडचं पास्ट परफेक्ट टेन्स बद्दल काहीच येत नाही. येस, दिस इज व्हेरी IMP स्लाइड. एवढंच लक्षात ठेवा. हा, अजून एक महत्वाचा मुद्दा, अजून एक महत्वाचा पॉइंट. कधी कधी काय होतं की परीक्षेत हा जो पार्ट आहे बाय द टाइमचा किंवा बाय द टाइमचं जे काही वाक्य आहे, हे वाक्य कधी कधी जागा बदलू शकतं. दुसरं वाक्य पहिल्यांदा लिहू शकतात आणि पहिलं वाक्य दुसऱ्यांदा लिहू शकतात. आपल्याला फॉर्म्युलानुसार जायचं आहे, बरोबर. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आफ्टरच्या नंतरचा भाग आहे तो आधी लिहिला जाईल आणि आफ्टरच्या आधीचा भाग आहे तो नंतर लिहिला जाईल. समजून घ्या, फोकस करायचा आहे फक्त आफ्टर वरती आणि त्यानंतर मला हा फॉर्म्युला आठवून त्या पद्धतीनं दुरुस्ती करायची आहे. बिफोरच्या बाबतीत पण तसंच होईल. बिफोरच्या नंतरचा भाग आहे तो आधी लिहिला जाईल आणि आधीचा भाग आहे तो नंतर लिहिला जाईल. फोकस करायचा आहे बिफोर वरती. अशा प्रकारे आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स बद्दल माहिती घेत असताना त्याच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला. अपूर्ण वाक्याला पूर्णत्व येण्यासाठी पास्ट रेफरन्स, त्यामध्ये सिंपल पास्ट रेफरन्स यायला पाहिजे, याचा आपण अभ्यास केला. या पास्ट परफेक्ट टेन्सला पास्ट ऑफ द पास्ट असं म्हणतात, हे सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर या तिन्ही काळांचा आपण अभ्यास केला. सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये आपण हॅव हॅज प्लस V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स चा अभ्यास सिंपल पास्ट टेन्सची तुलना करत केलेला होता. मग सिंपल पास्ट वापरला जातो फिनिश्ड ऍक्शन साठी, प्रेझेंट परफेक्ट वापरला जातो अनफिनिश्ड ऍक्शन साठी. आजच्या लेक्चर मध्ये आपण या दोघांची तुलना केली, सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स हा पास्ट ऑफ द पास्ट आहे आणि याला पूर्णत्व येण्यासाठी सिंपल पास्टचा रेफरन्स द्यावा लागतो, बरोबर. जर वर्णन नजीकच्या भूतकाळात असेल तर सिंपल पास्ट, जर वर्णन दूरच्या भूतकाळात असेल तर पास्ट परफेक्ट. आता नजीकचा भूतकाळ आणि दूरचा भूतकाळ हे समजून घेण्यासाठी आपण टाइमलाईन अभ्यासली. हा नजीकचा भूतकाळ आहे, यामध्ये आपण सिक्वेन्सचा विचार केलेला आहे. सिक्वेन्स दर्शवण्यासाठी सिंपल पास्टचा वापर केला जातो, बरोबर का. तर हा नजीकचा भूतकाळ सुद्धा आहे. दूरचा भूतकाळ अभ्यासत असताना आपण अंतराची, वेळेचं अंतर याचा विचार केला. मग वेळेचं अंतर या ठिकाणी हे जास्त आहे म्हणून या ठिकाणी हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. या ठिकाणी वेळेतलं अंतर कमी आहे म्हणून इथं साधा भूतकाळ वापरला. मग पास्ट परफेक्ट टेन्स हा नेहमी ऍक्शन फर्स्ट असतो आणि सिंपल पास्ट टेन्स हा नेहमी ऍक्शन सेकंड असतो. सेकंड ऍक्शन V2 फॉर्म मध्ये, फर्स्ट ऍक्शन हॅड प्लस V3 फॉर्म मध्ये. या गोष्टी आपण अभ्यासल्या. वेळेतला अंतर डिफाइन करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी बिफोर, आफ्टर, बाय द टाइम या तीन शब्दाचा आपण विचार केला आणि यापुढे बिफोर या शब्दांपासून किंवा आफ्टर या शब्दापासून, बाय द टाइम या शब्दापासून कशा प्रकारे आपल्याला अंतर निश्चित करता येतं, म्हणजे अंतर आपल्याला डिफाइन करता येतं आणि दुसरी वेळेतलं अंतर डिफाइन करता येतं आणि याच्यामुळे आपली कशी फसगत होऊ शकते आणि ती फसगत होऊ नये म्हणून आपण त्याचे काही फॉर्म्युले पाहिले. तर ते फॉर्म्युले याप्रमाणे होते. हे आहेत ते सगळे फॉर्म्युले, बिफोरचा फॉर्म्युला, आफ्टरचा फॉर्म्युला आणि बाय द टाइमचा फॉर्म्युला. अशा प्रकारे आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सविस्तर माहिती पास्ट परफेक्ट टेन्स च्या बाबतीत अभ्यासलेली आहे. उर्वरित काळाची सविस्तर माहिती किंवा सविस्तर अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.